राज्यभरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा धुराळा उरलेला आहे आणि त्यामुळे सर्वत्र जर पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवार जे आहेत ते आता डोर टू डोर प्रचार करताना पाहायला मिळत आहे। प्रचाराची परवानगी देखील मिळालेली आहे आणि त्यामुळे आता जय महाराष्ट्रतर्फे जर पाहिलं तर धुराळा जिल्हा परिषदचा हा विशेष कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। मी सध्या डावरवाडी या भागामध्ये आणि या ठिकाणी जर बघितलं तर सर्व पक्षीय उमेदवार जे आहेत ते आणि त्यांचे पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। आपापल्या पक्षांची भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी भाजप असेल, शिवसेना असेल, ठाकरे शिवसेना असेल, त्याचबरोबर अपक्ष देखील यामध्ये सहभाग जो आहे तो या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या सुरुवात जी आहे ती आपण आता थेट शिवसेनेकडून करूया, ठाकरेंच्या शिवसेनेकडून करू। कारण सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पैठण तालुका हा भुमरेंचा बालकिल्ला समजला जात होता आणि त्याचमध्ये जर पाहिलं तर भुमरे जे आहे ते आता थेट शिंदेंसोबत त्यांनी या ठिकाणी आघाडी जी आहे ती केली होती। त्यामुळे आता सुरुवातीला आपण ठाकरे गटाकडे जाऊ। नेमकी काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढतात, कोणते मुद्दे जे आहेत ते तुमच्या समोर असतात? हे बघा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी निवडणूक आहे। परंतु आम्ही ही निवडणूक जी लढू लागलो आहे ही विकासाचा मुद्दा आहेच, परंतु सेवा म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहे। जी जनतेची सेवा आम्हाला वेगवेगळ्या मार्गातून करता येईल, पंचायत समितीच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, आम्ही सेवा आणि विकास या दोन सूत्रावर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत। अजून देखील आपल्यासोबत थेट शिंदे शिवसेनेचे आहेत, त्यांना विचारपर्यंत करू। नेमकी काय सांगाल, कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही ही निवडणूक लढवता? हा मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा आहे आणि विकास अगदी गल्लीपासून तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा ही शिवसेनेकडून वाहत आहे। या ठिकाणी खासदार संदीपानजी पाटील भुमरे साहेब आणि पैठण तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विलासजी बापू भुमरे साहेब यांनी विकासाची गंगा आणलेली आहे आणि 365 दिवस रात्रंदिवस ते जनतेच्या सेवेत असतात। ज्या ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जी काही घटना घडली, नातेवाईक पोहोचत नाही, त्या ठिकाणी भुमरे फॅमिलीचा त्या ठिकाणी व्यक्ती पोहोचलेला असतो। हे पेवर ब्लॉक जे आहेत ना, हे भुमरे साहेबांनी या ठिकाणी ती योजना तयार करून, ज्या ठिकाणी हे या योजनेतून येत आहे का, MRGSमध्ये येत आहे का, MRGSमधून हे जे पेवर ब्लॉक आहे ना, तर भुमरे साहेबांनी तशा प्रकारचं नियोजन करून या ठिकाणी ते केले। पांधन रस्ते असतील, हे जे हे वरती हे प्रकाश आहे ना, हा त्या ठिकाणी हे त्यांनीच लावलेला आहे। ज्या ठिकाणी तुम्ही मंदिरात गेलात भुमरे साहेबाचं दिसेल, शिवसेना पक्षाचं दिसेल, तुम्ही इकडं समोर बँकेत इकडे गेला शिवसेनेचं पक्षाचं दिसेल, जिथं तिथं तेच आहे आणि ते सेवा करतात, रात्रंदिवस ते जनतेच्या सेवेत असतात आणि त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आमच्यावर पडला, त्यांचे संस्कार आमच्यावर झाले आणि म्हणून विकासाचेच मुद्दे, आणखीन विकास करायचा, ते विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी माझी पत्नी जयश्री राजेंद्र वाघमोडे यांना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळालेली आहे। जर पाहिलं तर भाजपला जो आहे तो मोठा धक्का पैठणमध्ये बसला होता, कारण पुरस्कृत उमेदवार जे ते द्यावं लागले होते। भाजपचे AB फॉर्म या ठिकाणी उडवले होते, त्यानंतर पुरस्कृत उमेदवार तुम्ही जाहीर केले। नेमकी काय तुमची भूमिका? जय महाराष्ट्र टीमचं, सर्व टीमचं तुमचं स्वागत। सर्वप्रथम आम्हाला असं कळलं होतं की युती झाली आपल्या ती आदल्या 2 दिवस अगोदर युती झाली, तर मग नंतर काय झालं, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की पक्षाचा आपला आदेश मानायचा, युतीचं काम करायचं। परंतु ऐन दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या क्षणी 3 वाजेच्या आतमध्ये आपल्याला फॉर्म AB फॉर्म पाहिजे होता, तर काही जिल्ह्यामध्ये काय झालं, 2-3 सर्कल असे झाले का भाजपला सुटलेल्या जागेवर शिवसेनेने AB फॉर्म दिले आणि मग आमच्या बी असं लक्षात आलं, आम्ही वरिष्ठ पातळीवर बोललो, मग आम्हाला बी ते AB फॉर्म पक्षाने पाठवले, परंतु वेळेवर आल्या न कारणाने आम्हाला पक्षाने असं पुरस्कृत म्हणून जाहीर केलं। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या रिंगणात उतरलेला? आम्ही भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार आहे, तर पूर्ण सर्कलमधल्या जनतेला आम्ही असं आवाहन करतो, आम्हाला पूर्णपणे तिन्ही उमेदवाराला संधी दिल्यास पूर्णपणे नम्रपणे सांगतो, पुढच्या 5 वर्षात सालगडी म्हणून आम्ही पूर्ण जनतेची, मायबाप जनतेची सेवा करू। अजून देखील आपल्यासोबत काही महिलांचा या ठिकाणी सहभाग आहे, त्याच्याशी बोलण्यात करतो। कोणते मुद्दे घेऊन तू निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतर? नमस्कार, मी कुमारी सुषमा सुनंदा बासाहेब वाघ, पंचायत समिती दावरवाडी गणातून उभा आहे, महाविकास आघाडीच्या तर्फे। खऱ्या अर्थाने पाहिलं तर मी MSWचा अभ्यास करते।
गणामध्ये किंवा गावाकडे कोणत्या समस्याला सामोरे जावं लागतंय त्या 2 वर्षापासून अभ्यास करते आणि तो अभ्यासच करत नाही तर ते सोडवण्यासाठी मी आज रणांगणात उभी आहे. माझ्यासोबत पाहिलं तर सरोदे काका आणि शिंदे काका आहे जे 20 वर्षापासून या समस्याला सामोरे जाताना दिसतात. मग महिला सक्षमीकरणापासून तर वंचिताच्या समस्यापर्यंत पाहिलं तर शिक्षणापासून जे मुलं वंचित राहत आहेत, जे व्यसनाधीनतेकडे सध्या मुलं वाढतायत, बेरोजगारी कुठेतरी वाढली जातीये, जे आमच्या गणामध्ये कुठेतरी रोजगार कमी दिसतोय, महिला सक्षमीकरणाकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे. स्वयंसहायता महिला बचत गटाच्या थ्रू ज्या महिलांना निधी मिळतोय किंवा महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना आहे ज्या गाव पातळीवर अजूनही पोहोचलेल्या दिसत नाही. पोहोचल्या तरी त्याच्यातला जो भ्रष्टाचार जो वाढलाय ना तो कुठेतरी कमी करायचा आहे. त्यासाठी मी रणांगणात उतरले आहे. शेतकऱ्याच्या समस्या असतील, कामगारांच्या समस्या असतील, ह्या सोडणं मला अत्यंत गरजेचं वाटतंय. जरा सुशिक्षित उमेदवार ह्या मतदारसंघातून मतदार बंधू आणि भगिनींनी जर आम्हाला चान्स दिलाच तर नक्कीच गेल्या 20 वर्षापासून आमचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभे असणारे सरोदे काका गेल्या 20 वर्षापासून शेतकऱ्यासाठी काम करताना सगळ्यांनी पाहिलंय. आणि मी एक उमेदवार जरी नवीन असले तरी गेल्या 5 वर्षापासून महिला सक्षमीकरण असेल, शिवशाहू फुले आंबेडकर असतील, हे पूर्ण महाराष्ट्रात पेरते. कारण त्यांची विचारधारा धरून जर या गणामध्ये जरा लोकांनी आम्हाला चान्स दिला, जर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीकडे जरा लक्ष दिलं तर मी या गणामध्ये नक्कीच विकास करण्यासाठी मला चान्स दिला तर त्याचं संधी करेल. एक जबाबदारी म्हणून मी या पंचायत समिती निवडणुकीला उभा आहे. एवढंच सांगेल. धन्यवाद. अजून देखील आपल्यासोबत काही जण आहेत. नेमकी काय सांगाल, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात? आम्ही अपक्ष उमेदवार सौ सुशीला एकनाथ वाघ, आम्ही दावरवाडी गणातून अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. आमचा हेतू एवढाच आहे की आपल्या जे आता मी सरपंच राहिलो माणूस आहे, मला सगळं काही पंचायत समितीला काय चालतं काय नाही सगळे त्याची जाणीव आहे. पण हा जो शेतकऱ्याचा जो काही तिथला जो भ्रष्टाचार माझ्या नजरेसमोर आला आहे त्याच्या अनुषंगाने मी खूप बदल करण्याचा माझा हेतू आहे. आणि सर्व माझ्या गटातील सर्व मतदार बंधूंना मी विनंती करेल की मला छत्री आणि शनिवार मतदान करून विजय द्यावा याची मी विनंती करतो सर्व मतदारसंघात. अजून देखील आपल्यासोबत थेट भुमरेंच्या कार्यकर्त्यांकडे आपण जाऊयात. काय सांगाल, गेल्या 20 ते 25 वर्षापासून भुमरेंची सत्ता एकलहाती आहे, मात्र तरी विरोध जो आहे तो तुम्हाला तालुक्यात? या ठिकाणी विरोध असायलाच पाहिजे. विकास करायचा म्हटल्यानंतर पैठण तालुक्यामध्ये 20 ते 25 वर्षापासून जे भुमरे साहेबांचं वर्चस्व आहे हे जनतेच्या मनामध्ये ते राज्य करतायत. कारण की त्यांनी तालुक्यामध्ये मागील अनेक वर्षापासून विकासाची गंगा आणली आहे. लोकांच्या सुखदुःखात जातात. भुमरे फॅमिलीमध्ये सर्वच जण, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य प्रत्येकाच्या सुखदुःखात जातात. म्हणून आपल्या पैठण तालुक्याची जनता त्यांच्या पाठीशी उभी असते आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हाला पसंती प्रत्येक गावामध्ये मिळते. आणि या ठिकाणी विकासाला मत म्हणजे शिवसेनेला धनुष्यबाणाला मत आहे. थेट आपण ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाऊयात. विकासाला मत म्हणजे धनुष्यबाणाला. मी ॲडव्होकेट किशोर वैद्य 1995 पासून भुमरे साहेबाचा कार्यकर्ता. 95 ते आज ज्या दिवशी शिवसेना फुटली त्या दिवशी मी ठाकरे साहेबाकडे गेलो, भुमरे साहेब शिंदे साहेबाकडे गेले. आत्ता माझ्या मित्रांनी सांगितलं की 25 वर्षात इतका विकास केला, पेवर ब्लॉक केले, लाईट केले, हे केले. 25 वर्षात एवढाच विकास असतो का? तुमची MIDC 25-30 वर्ष झाले बंद आहे, तिथं काय केलं हे सांगा ना. त्याच्यासाठी कोणते प्रयत्न केले? माझा तरुण व्यसनाच्या आधारे जाणार. आता आमच्या उमेदवारांनी सांगितलं की तरुण हे व्यसनाच्या आधारी हे कोण घालू लागलं? व्यसनाच्या आधारी व्यसनाकडे वळवण्याचं काम कोण करतंय? तरुणांना MIDC व्यवस्थित करण्यापेक्षा व्यसनाकडे लोटायचं काम कोण करतंय? ही सर्व जनता जाणते. आणि ही जनता येणाऱ्या 7 तारखेला ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर मतदान रूपी मशाल मारून देतील याबद्दल मला खात्री आहे. आणि कुठेतरी सत्तेला पूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत मी मान्य करतो, परंतु या सत्तेला कुठेतरी चेक पाहिजे. तो चेक म्हणून आमच्या रूपी मतदारांनी द्यावा अशी मी मतदारांना विनंती करतो. आणि येणाऱ्या काळात त्यांना या सत्ताधारी लोकांना चेक निर्माण होईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. विकास म्हणजे गट्टू रस्ते एवढेच का? जो तालुक्याचा सर्वांगीण विकास आहे हे विकास आता यांच्या नजरेतून बघतात. हे विकास काय आहे यांनी बघावा. MIDC मध्ये 56,000 कोटीची गुंतवणूक चालू आहे. जागा कमी पडते,
कंपन्या येऊ लागल्यात. मला बोलू द्या. या पैठण तालुक्यामध्ये DMICच्या माध्यमातून दिवसेंदिवस गुंतवणूक वाढती आहे आणि या ठिकाणी बेरोजगारी पूर्णतः संपणार आहे. आणि व्यसनाधीनतेचा जो विषय आहे हे प्रत्येक गावागावामध्ये जनजागृती करून आमच्या शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाणाचे सर्व कार्यकर्ते झटत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी व्यसनापासून वंचित कसे होतील तरुण आणि एक व्यवसायामध्ये कसे गुंततील, सर्व तरुणांना व्यवसाय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी व्यवसायासाठी व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी बेरोजगारांना मोठी मुलाखत घेऊन त्यातून 3000 नोकऱ्या भुमरे साहेबांच्या माध्यमातून, विलास बापूच्या माध्यमातून पैठणमध्ये मुलाखती घेऊन त्यांनी दिलेल्या आहेत. आणि हे पैठण तालुक्यातलं सत्य आहे. कोणीही आपण डोळे झाकले म्हणजे सूर्य उगवत नाही असं नाहीये. सूर्य उगवतोय, तुम्ही डोळे उघडे ठेवा, तुम्हाला सर्व दिसेल. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. नक्की जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे आहे ते 3000 जणांचा रोजगार मिळालाय असं नक्कीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या आपल्या अभ्यासातून उत्तर देत असतो, परंतु स्टार्टअप इंडिया असेल किंवा स्किल फॉर इंडिया असेल, 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय बदल झाले हे नेमकं साहेबांनी काय केलंय किंवा आपल्या गणामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये नवीन 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय काय बदल केले, नवीन काय शिक्षणाच्या नवीन कौशल्य धार्मिक शिक्षण जे आहे ते मुलांना कुठपर्यंत पोहोचलंय आणि नवीन शिक्षण पोहोचून किती जण बिझनेसकडे वळालं याचा देखील उत्तर मला विरोधकांनी द्यावं असंच सांगेल. आणि महिला सक्षमीकरणावरती किती उत्तर दिले, याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर भ्रष्टाचारावरती किती बोलले गेले. एका विहिरी मागे 20-20 हजार रुपये आता सध्या जरा शेतकऱ्याकडून घेताय तर मग ह्या सरकारच्या महिला कोण घेतय तर जे काही आपले अधिकारी आहे प्रशासकीय अधिकारी उत्तर देऊ द्या 20-20 ग्रामपंचायत पासून तर पंचायत समितीपर्यंत 20-20 हजार रुपये जे प्रशासकीय अधिकारी घेतय त्याला सपोर्ट कोण करतय हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण की शासकीय अधिकाऱ्यांना सपोर्ट करणं हा एक गुन्हा आहे आणि तो गुन्हा आपल्या मतदारसंघातील सगळेच वरचे अधिकारी घेत आहेत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी असं काहीच बोलत नाही, याचा अभ्यास केलाय. आपल्या घरकुलामधून 10-10 हजार रुपये लोकांना द्यावं लागतायत. जर सरकारी योजनांमधले पैसे जात असतील तर मग त्या गोरगरीब वंचित लोकांना आपण जरा योजनेचा लाभ देतोय तर मग ते लाभ कोणत्या पद्धतीने देतोय, मधला भ्रष्टाचार कधी बंद करायचा आहे. महिला सक्षमीकरणावरती गावागावात आरोग्य केंद्र चालू आहेत का, तिथं डॉक्टर आहे का किंवा शाळेत शिक्षक कुठेतरी कमी पडतायत, त्या शिक्षकाची भरती तुम्ही करतायत का, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. एवढंच सांगेल. विरोधकांना मी तोंड देत बसणार नाही. मला परिवर्तन पाहिजे, मला विरोधकांना उत्तर द्यायचं नाहीये. काय सांगा. आता आमचे सन्माननीय मित्र शिवसेनेचे त्यांनी जे मुद्दे मांडलेत, आकडेवारी आम्ही देऊ शकतो, परंतु आकडेवारीचा खेळ आम्ही खेळणार नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. आम्ही डायरेक्ट मैदानात उतरलेलो आहेत. आम्ही आकडेवारी सांगत बसणार नाहीत. आम्ही जनतेची सेवा करणार. समाजकारण हे 80% आम्ही करणारे माणसं आहोत. म्हणून लोकांच्या जनतेच्या अडीअडचणीच्या काळात धावून जाणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आणि ही निवडणूक मला या तुमच्या जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून विनंती करायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली. त्या राज्यघटनेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा 2 बाजू ठेवल्यात. परंतु या तालुक्यामध्ये सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित झाली आहे. मला विनंती करायची आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधक जर जीवन ठेवायचे असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला जनतेने निवडून द्यावं ही आग्रहाची विनंती मी जनतेला करणार आहे. थेट भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते केले जातात. खंडन करावं लागेल भ्रष्टाचाराचा आरोप. या ठिकाणी भ्रष्टाचारासंदर्भात जी कोणी आरोप करता आहेत या ठिकाणी घरकुल असेल, मोगणी असेल, शेवगा असेल, विहिरी असतील, एकही रुपया आमच्या कुठल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेतलेला असेल तर त्यांनी तो व्यक्ती दाखवावा. विनाकारण आरोपाला आरोप करण्यात अर्थ नाही. आणि स्टार्टअप इंडियाचा विषय जो येतो सगळ्यात महत्त्वाचा, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या होतकरू बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून त्यांनी त्यांचे व्यवसाय थाटलेले आहेत. आणि शिवाय वेगवेगळे व्यवसाय, छोटे मोठे व्यवसाय सुरू झालेले आहेत. दावरवाडी सारख्या ठिकाणी सुद्धा एक कंपनी, हो घेतो मी, दावरवाडी ठिकाणी सुद्धा एक कंपनी चालू झालेली आहे. आणि राहिला विषय सगळ्यात महत्त्वाचा, आरोपाला आरोप करण्यापेक्षा
सरळ आपण जनतेच्या सुखदुःखात राहणं, जनतेसोबत राहणं, जनता खुद आपल्याला निवडून देते एवढं माझा विश्वास आहे आणि जनतेसोबत आम्ही आहोत. माझा थेट प्रश्न, अनेक भागांमध्ये रस्ते नाहीत, मात्र भुमरे साहेब म्हणतात रस्ते नाहीत. मी ऐकलं नाही. अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, तांडे असतील, वस्ते असतील, तुमच्या भागांमध्ये अनेक आहेत, त्या ठिकाणी रस्ते पण नाहीत. रस्ते साहेब, रस्ते प्रत्येक ठिकाणी आहे. वाडी, वस्ती, तांडा सगळ्या ठिकाणी सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते झालेले आहेत. पहिले म्हणत होते की पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पहा, आता म्हणतात पश्चिम महाराष्ट्रातले लोक म्हणतात पैठण मध्ये जाऊन पहा. पैठण मध्ये जाऊन पहा कसा विकास आहे, कसे रस्ते आहेत. पैठण मध्ये जाऊन पहा, पश्चिम महाराष्ट्र म्हणतोय. आणि त्यामुळं तुम्ही म्हणता रस्ते आहे का? साहेब तुम्ही जाऊन बघा, डांबरी रस्ते आहेत, सिमेंट रस्ते आहेत, तांड्या, वाड्या, वस्त्या सर्व ठिकाणी. अजून देखील आपल्यासोबत सगळ्यात महत्वाचं, गेल्या 35 वर्षापासून या पैठण तालुक्यामध्ये एक हाती सन्माननीय खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब, त्याचप्रमाणे आमदार विलासबापू भुमरे साहेब यांची एक हाती सत्ता आहे. आणि हे विरोधक जे आहेत ते बोटावर मोजणे इतके पैठण तालुक्यामध्ये शिल्लक आहेत. यांना कुठलाही विकासाचं यांचं व्हिजन नाही. आज भुमरे साहेब, शिवसेना, आमचा जो पक्ष आहे हा फक्त विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक निवडणुकीला सामोरी जात आहे आणि हेच विरोधकांच्या डोळ्यामध्ये खुपतंय. आज पैठण तालुक्यामध्ये जेवढ्या काही संस्था आहेत या सगळ्या सन्माननीय खासदार संदीपानजी पाटील भुमरे साहेब व आमदार विलासबापू भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पैठण तालुक्यामध्ये मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, नगर परिषद असेल, येथे एक हाती सत्ता आहे. आणि ही गेल्या 35 वर्षापासून ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. याचं एकमेव कारण आहे आमच्याजवळ फक्त विकासाचं विजन आहे. आणि आम्ही ही जी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे, पंचायत समिती लढवत आहोत, तर ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर आहेत. आणि गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून, भुमरे साहेबांच्या माध्यमातून, आमदार विलासबापूंच्या माध्यमातून पैठण तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. आणि याचीच पावती म्हणून मायबाप जनता जनार्दन मतदार राजा आम्हाला भरघोस मतांनी निवडून देतो. राहिला प्रश्न आमच्या जिल्हा परिषद सर्कलचा, तर इथं शेतीचा प्रश्न मुख्यतः होता. यासाठी सुद्धा खासदार भुमरे साहेब, आमदार भुमरे साहेब यांच्या माध्यमातून शेतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी, आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. एवढे दिवस भुमरेंची सत्ता होती, शिवसेनेची सत्ता होती, मात्र तरीही तुम्ही तेच प्रश्न सांगताय. आरोग्य पाणी असेल, पाण्याची समस्या असेल, आरोग्य शिक्षण असेल, तेच मुद्दे तुमच्याकडे उपस्थित केले जातात. 25 वर्षात झालं काय? नाही, हे बघा, आता प्रत्येक प्रश्न सोडवत असताना 99% सगळे प्रश्न आम्ही सोडवले आहेत. उर्वरित जे काही थोडेफार प्रश्न असतील तर ते सुद्धा आगामी काळामध्ये पूर्ण होतील. कारण की विकास कितीही करत राहिलं तर विकास कधी पूर्णता होत नसतो. आपण म्हणू शकत नाही की 100% कधी विकास झाला. ब्रह्मगान योजना असेल, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना असेल, याच्या मार्फत सुद्धा सर्व आमचा भाग सुजलम सुफलम होत आहे. त्यामुळं जनतेने धनुष्यबाण या निशाणीवर प्रचंड बहुमताने मतदान करून आमच्या तिन्ही उमेदवाराला विजयी करावा असं आवाहन करतो. पुन्हा एकदा भाजपकडे जाऊयात. काय सांगाल? सर, भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पक्ष हा नेहमी स्वहितासाठी राजकारण करत नाही, तर तो समाज हितासाठी भारतीय जनता पार्टीकडून राजकारण हे केलं जातं. आज जर बघितलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, तसेच आपल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये, तसेच शिक्षण झालं, आरोग्य झालं, या क्षेत्रामध्ये आज स्थानिक पातळीवर सरकारच्या ज्या योजना आहे, उदाहरणार्थ केंद्रात नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे, परंतु हे सरकार समाजातल्या वंचित घटकासाठी ज्या योजना सरकार या ठिकाणी राबवतं, त्या योजना जर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जर पोहोचवायच्या असतील तर त्या ठिकाणी स्थानिक संस्थेमध्ये पक्षाचा प्रतिनिधी असणं गरजेचं आहे.
पक्षाचा जर प्रतिनिधी स्थानिक स्तरावर असेल तर केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या हिताच्या ज्या योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत तो उमेदवार त्या ठिकाणी पोहोचू शकतो. परंतु या ठिकाणी काय झालंय, आता भारतीय जनता पार्टीचा स्थानिक वातावरणामध्ये या ठिकाणी कधीही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सत्तेमध्ये नव्हता. तर माझी या भागातील सर्व मतदार राजांना विनंती असेल का एक वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीला संधी देऊन बघा. आम्ही नक्कीच या भागाचा शाश्वत विकास केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच पाहिलं गेलं तर ब्राह्मणगाव सिंचन योजना आणली, हे देखील आणतात थेट अपेक्षित आहे. सांग. अपक्षाकडे लक्ष द्या. नमस्कार, मी सुशीला एकनाथ वाघ हिचा भाऊ. आपल्या तालुक्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे पॅनल उभा आहेत. आमची ही जी छोटीशी ठिणगी आहे अपक्ष उमेदवाराची, ही ठिणगी भविष्यात चांगला रूप घेणार आहे आणि चांगले सीट आमचे निवडून येणार आहे. विकासाचा मुद्दा आम्ही फक्त भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या गरजा रोजच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद हा विषय म्हणजे काय असतो, माणसाच्या गरजेवर आधारलेली संस्था आहेत. ह्या संस्थेवर काय काय सुखसुविधा दिल्या जातात, ह्या सुविधा आपल्या तालुक्यामध्ये विशिष्ट एखाद्या व्यक्तीच्या हिशोबानंच लाल पॅनानी, काळ्या पॅनानी, निळ्या पॅनानी अशा योजना चालवल्या जातात. BDO असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असेल, उपस्थित माणसांनी एकाने बी सांगावं का तलाठी कायम उपस्थित असतात, ग्रामसेवक कायम उपस्थित असतात. प्रत्येकाने सांगावं, प्रत्येकाला चान्स देईल मी. आमचे सगळे मित्र आहेत, पाहुणे रावळे बी सगळेच आहेत, सगळ्या पक्षात. त्याच्याबद्दल मला काय नाही, आपली मतभेद आणि विचारांची लढाई. आपण ह्या विचाराचा आणि विकासाचा मुद्दा याची सांगड घालून आमच्या भगिनी सौभाग्यवती सुशीला एकनाथ वाघ यांना आम्ही छत्री आणि निशाणी देऊन आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाचा जो मार्ग दिला आहे त्या निमित्तानं आम्ही त्यांना रिंगणात उतरलेला आहे आणि प्रचंड बहुमताने त्यांना विजय करूनच आणणार आहे. आम्हाला हेच पुढे जाऊन तुम्हाला सांगेन का आम्हाला काल कॉल आले का तुम्ही जास्त प्रचार करू नका, असं करू नका, असं चालणार नाही. डॉक्टर कोणाचे आले ते नाही आता इथं सांगणार नाही मी, त्याच्याबद्दल मला क्षमस्व. ते असल्यावर कॉल रेकॉर्डिंग बी देण्यात येईल. त्याबद्दल मी क्षमस्व, मोठी व्यक्ती आहे ते. परंतु विकासाचा मुद्दा आणि सर्वसामान्य माणूस ह्या दोन गोष्टी घेऊन आम्ही ह्या एवढ्या मोठ्या निवडणुकीत एकदम छोट्याशा घरचे उमेदवार आम्ही उभा केला आहे आणि सक्षमपणे तो निवडून सुद्धा आणणार आहे. आणि प्रत्येक माणसाच्या लागणाऱ्या गरजा आहे रोजच्या, त्या गरजेसाठी ह्या गोष्टी घडवण्यासाठी सतत 5 वर्ष आम्ही कार्यशील राहणार आहोत. सगळा विकास झालाय असं देखील म्हणलेलं आहे. आमच्या ज्या सन्मान्य मित्रांनी सांगितलंय ब्रह्मगाव लिफ्ट इरिगेशन योजना ही असेल, आजही प्रत्यक्ष तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन जाऊन पाहू शकता. ब्रह्मगाव लिफ्ट इरिगेशन योजना 3.5 कोटीची योजना 3,500 कोटीवर गेली, परंतु आजही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी नाही. खोट्या सगळ्या योजना आहेत. आम्हाला एवढंच विनंती करायची की या निवडणुकीमध्ये जनतेने ठरवलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीमागं उभा राहायचं आहे. आत्ता भाजप आणि शिवसेनेची युती होती, परंतु भाजप पक्षाचे आमच्या सन्मान्य मित्राचे काय हाल केले या तालुक्यामध्ये सर्व जनता पाहते. धोकेबाजी करणं हे उद्धव साहेबाला, बाळासाहेबाला धोका दिला तर ते आम्ही पैठण तालुक्यातलेच काय, भाजप काय आणि शिवसेना काय, सगळ्याला धोका देऊन राजकारण होत नसतं. पाणी का पाणी आणि दूध का दूध 7 तारखेला होईल एवढंच बोलतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना धोका दिलाय असं बोलत. आत्ताच आमचे मित्र डॉक्टरांनी सांगितलं राजकारणामध्ये काम करत असताना गेल्या 40 वर्षामध्ये हे लोकांचं प्रेम आहे, लोकांचा विश्वास आहे भुमरे साहेबावर. अहो लोक वार्डात निवडून येत नाही, सन्माननीय भुमरे साहेब संभाजीनगरला जाऊन निवडून येतात. ही काही लहान गोष्ट नाही आहे. त्याचं कारण आहे की या तालुक्यात असेल, या जिल्ह्यात असेल, साहेबांचं काम आहे. लोक म्हणतात ती विरोधक ठेवू नका. अहो लोक हे साहेबांनी विरोध नाही ठेवले, हे लोकांनी त्यांना ठेवलं नाही. हे लोकशाही आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. असं म्हणून चालणार नाही. साहेब म्हणले काय मतदान करू नका. साहेबांनी साहेबाचं कामं सांगितलंय आणि त्या कामावर, त्या विश्वासावर या ठिकाणी लोकांनी त्यांना मतदान केलं. म्हणून साऱ्या ठिकाणी या ठिकाणी साहेबांची सत्ता आहे. म्हणून या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला सुद्धा प्रचंड बहुमताने 18 पंचायत समिती आणि 9 जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी शिवसेनेचे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून येणार आहे. नक्की जर पाहायला गेलं तर राजकारण आहे, यामध्ये आरोप प्रत्यारोप हे सातत्याने सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळतच होते. त्याचबरोबर जर पाहिलं तर येणाऱ्या 7 तारखेला जे आहे ते मतदान होणार आहे. आता या मतदानामध्ये जर पाहिलं तर कोणता मतदार जो आहे तो कोणत्या पक्षाच्या पारड्यामध्ये आपलं मतदान देतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.